वर्धा जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट कायम आहे. उष्णतेचा जो पारा आहे हा पारा 45च्या वर जाताना दिसतो आहे. गेल्या काही 15 दिवसापासून 40 ते 45च्या घरामध्ये तापमानाचं जे प्रमाण आहे हे राहिलेलं आहे. विशेषतः गेल्या 2 दिवसात हा जो पारा आहे हा 45 ते 46च्या दरम्यान राहिला आणि सतत उष्णतेची लाट वाढत असताना नागरिक देखील आता सतर्क झालेले आहेत. पुन्हा स्वतःची काळजी स्वतः नागरिक घेताना दिसतात आहे. त्यामुळेच जे वयातले जी मुलं आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत यांची खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे. कारण सार्वजनिक स्थळं जी आहेत, मग बसस्थानक असेल, ऑटो रिक्षा चालकाचं स्थळ असेल किंवा एकूणच जी सार्वजनिक स्थळं आहे, या सर्व सार्वजनिक स्थळांवर ज्येष्ठ नागरिक किंवा जे काही महिला बालक असतात त्यांच्या सावलीचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो आणि सावलीचा आळोसा घेत नागरिक देखील अशाच प्रकारचे आपला संरक्षण जे आहे उन्हापासून करण्याचा प्रयत्न करताना दिसतात आहे. उन्हाचे चटके वाढत असताना मात्र अशात घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या सुद्धा आता रोडावली आहे आणि ज्या पद्धतीनं पशुधनावर या उन्हाचा फटका बसला आहे, पशुधनाला सुद्धा या उन्हाचा फटका बसलेला आहे आणि विविध ठिकाणी पशूंच्या संरक्षणासाठी गोठ्यामध्ये शीत गृह तयार केलेले आहे. सावलीचा आडोसा किंवा एकूणच झाडाखाली अशा प्रकारे आच्छादनं तयार केलेली आहेत. त्यामुळे सावली किंवा एकूणच पशुधन जे आहे हे पशुधन सुरक्षित राहावं याचेही प्रयत्न होतात आहे. उन्हाचा फटका सर्वत्र बसत असताना सर्वत्र सावधानता बाळगली जात आहे आणि शाळकरी विद्यार्थी असतील किंवा ज्या पद्धतीनं महाविद्यालयीन विद्यार्थी असतील या सर्वांसाठी उन्हापासून संरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे आणि त्यामुळेच जिल्हा प्रशासनाकडून सुद्धा सतर्कतेचा इशारा दिला जातोय. एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा.